फ्री आले ते आपण लावूया। मी परचेस केलं होतं मोठंवाला प्रोडक्ट, पण मला हे फ्री आलं तर हे पण आपण यूज करू। हे पण संपायला पाहिजे ना। तुम्ही बघताय ग्लो पण हा फाउंडेशन खरंच खूप भारी आहे। मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही हा फाउंडेशन घ्या, खरंच घ्या। आणि ह्याच्यामध्ये भरपूर शेड आहेत, सगळ्यांची शेड त्याच्यामध्ये। आणि हा आपल्या इंडियन स्किन टाईपसाठीच बनलेला आहे आणि फुल कव्हरेज आहे। याचा सुगंध पण खूप छान, तुमचे ओपन पोर्स, तुमच्या फाईन लेन्स सगळं काय घालवलं आहे बघा। हॅलो गाईज, कशी आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तुम्हाला तर माहिती आहे की मी तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलवरती मेकअप, फूड, रेसिपी या सगळ्या व्हिडिओ दाखवत असते, करत असते मी। तर तुम्हाला तर माहिती आहे आता दिवाळी आपली आले, दिवाळीमध्ये मेकअप कसा करायचं हे खूप साऱ्यांचे मला कमेंट्स होते आणि मेसेजसुद्धा होते की रियांशी दिवाळीसाठी एक आम्हाला चांगला असा मेकअपचा लुक दाखव की जे प्रोडक्ट खूप स्वस्त असतील, जे आम्ही पण बाय करू शकतो आणि ते प्रोडक्टचा रिव्ह्यू पण खूप चांगला असेल, असे प्रोडक्ट यूज करून तू आम्हाला मेकअपचं लुक दाखव। आणि जे पण मला फेस टू फेस भेटलेले लोक त्यांनी सुद्धा मला, ताईंनी सुद्धा मला विचारले मेकअपचं तुम्ही व्हिडिओ टाकणार आहे की नाही। तशा पण आज कमेंट देखील आल्या इथे की प्लीज पटकन टाक मेकअपचा व्हिडिओ, आम्हाला प्रोडक्ट बाय करायचे तुम्हाला। मी म्हटलं ठीक आहे, आज तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल। चला तर आपण त्याचा टाइमपास नाही करत आहे, डायरेक्टली आपण आज करतोय मस्त असा दिवाळीसाठी असा स्पेशल झटपट असा ग्लॅमरस एकदम भारी असा लुक कर। भारी मीन्स प्रोडक्ट तर मिनिमल वापरणार आपण, पण दिवाळीमध्ये खूप छान कसं दिसायचं आणि कसं मेकअप करायचं हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे। चला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिला मी टोनर लावते। हा असं भरपूर लावून घ्यायचा। टोनर म्हणजेच रोज टोनर तुम्ही लावू शकता किंवा अजून कोणताही तुमच्याकडे जो असेल तो। आता मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार नाही की जे मी लावणार तेच तुम्ही लावलं पाहिजे। इथे ड्राय करून घेऊया। इथे आपण टोनर लावून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर आपण इथे लावतोय मॉइश्चरायझर। तुम्हाला जसं सांगितलं की हा फॉक्सटेलचं सुपर ग्लो मॉइश्चरायझर मी इथे लावू शकता। ओके, एवढं लावते मी। आता याला मस्तपैकी करूया आपण, मस्त मॉइश्चरायझर लावून ह्याला सेट करूया। सगळीकडे लावायचं, कानाला, मानेला वगैरे। आता तुम्हाला मी सगळं सांगणार आहे की जिथं तिथं तुम्हाला माझे असे काळे डाग दिसतात ते मी कसे हाईड करणार आहे आणि त्याला मी कोणती ट्रिक यूज करणार आहे आणि कसं लावणार आहे। ते आपला हा फॉक्सटेलचा सुपर ग्लो मॉइश्चरायझर आपण लावून घेतला आहे। आता मी इथे लावते प्रायमर। तर मी आज इथे प्रायमर यूज करते रिकॉर्डचा। तर तुम्ही हा प्रायमर घेऊ शकता। हा रिकॉर्डच्या वेबसाईटवरती तुम्हाला ना म्हणजे डिस्काउंटमध्ये भेटून जाईल। याची रिअल प्राईस आहे 799, पण जेव्हा तुम्ही रिकॉर्डच्या वेबसाईटवरून मागवतो तेव्हा तुम्हाला 450-500 पर्यंत भेटून जाईल। नाहीतर मग तुम्ही याच्यापेक्षा छोटं पण घेऊ शकता। हा किती ml चा आहे? हा 30 ml चा आहे। खूप छान आहे हा प्रायमर। तर प्रायमर कसं लावते तुम्हाला दाखवते मी। थोडंसं माझ्या हातावर घेतलं आहे। आता जिथं म्हणजे माझे ओपन पोर्स आहे तिथे मी लावते हे बघा। आणि प्रायमर असा डायरेक्शनला लावायचा, कधी पण असं नाही लावायचं किंवा असं नाही करायचं, म्हणजे पोर्स आहेत ना बंद नाही होत। मग असं थोडंसं लावून घ्यायचं। मी प्रायमर खूप कमी लावते कारण की मला ओपन पोर्स आहेत म्हणून लावते। आता थोडंसं कसं ना धावपळ झाली माझी खूप आणि झोप नाही मेंढ होत पूर्ण, त्याच्यामुळे थोडे तुम्हाला डार्क सर्कल मध्ये दिसत असेल आणि चेहरा असं सुकल्यासारखं वाटतं। ठीक आहे, आता प्रायमर आहे ना कधी पण ना थोडं लावून झाल्याच्यानंतर त्याला सेट करायचं असतो। डायरेक्टली त्याच्यावरती अप्लाय काही करायचं नाही प्रोडक्ट। प्रायमरला आपण सेट करतोय त्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला इथं माझे डार्क सर्कल दिसत असतील किंवा छोटे छोटे माझ्या चेहऱ्यावरती जे काही डाग आहेत ते तुम्हाला दिसत असतील इथे, त्याला आता मी कसं हाईड करते तुम्हाला दाखवते। तर इथे मी डर्माचं आहे ना करेक्टिंग शेड घेतलं आहे, शेड आहे DFD, ते मी इथं लावते। आणि जेवढा आपला प्रॉब्लेम डार्क असेल ना तेवढं आपल्याला ते डार्क लावायचं आहे। जास्त हेवी बेस नाही करणार आपण। तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की मी फाउंडेशन कोणतं यूज करणार आहे, कारण की कसं आहे ना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ना जवळून जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा त्याच्यावरती खूप जास्त बारीक बारीक डाग वगैरे असतात, तर ते हाईड तर करावेच लागणार। चला आता ह्याला काय करूया आपण, ब्युटी ब्लेंडर घ्यायचं। ब्युटी ब्लेंडर थोडंसं ओलसर पाहिजे आपल्याला, जास्त पण नाही। त्याला सेट करणार आहे आपण, जास्त नाही लावत आहे कारण की डोळ्याच्या खाली जी आपली स्किन असते ना खूप नाजूक असते आणि त्याला लगेच सेट पण करायला लागतं।
खूप घाई गडबड झाले त्याच्यामुळे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी फेशियल वगैरे काहीच करत नाही, स्किन केअर कुठली म्हणजे करत नाही. जे सलूनमध्ये जाऊन करतात ते करत नाही मी घरामध्येच माझी स्किन केअर करते. बट मला काहीच वेळ भेटला नाही करायला. तर चला आपण एक कलर करेक्टिंग केले. तर आता इथं आपलं कलर करेक्टिंग करून झालेलं आहे. आपण एकदम थोडंसं प्रोडक्ट लावलं म्हणून ते तुम्हाला असं दिसते. आता मी इथे आज यूज करणार आहे बेससाठी, तो म्हणजे मार्सचा हाय कव्हरेज फाउंडेशन. जर याची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी तुम्हाला याची लिंक पण देणार आहे. आणि हा खरंच हाय कव्हरेज फाउंडेशन आहे, जो हा प्रत्येक इंडियन स्किन टोनला सूट होतो. तर मी याची तुम्हाला लिंक देते खाली डिस्क्रिप्शनमध्ये, सगळ्या प्रोडक्टची लिंक देणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण थोडासा प्रोडक्ट हातावरती घेऊया. याचं मी 1 ते म्हणजे 2पेक्षा कमी म्हणजे 1.5 पंप मी घेतलेला आहे. तर आपण तो लावणार आहे आता. तर मी बोटानेच लावणार आहे असं. आणि याच्यामध्ये माझा शेड आहे 04. तुम्ही तुमचा शेड घेऊ शकता. आणि हा खरोखर तुम्हाला सांगू ना, हा इतका छान फाउंडेशन आहे ना, काय सांगू यार. खरंच अगोदर मार्सचे प्रोडक्ट कोण जास्त यूज नव्हते करत, बट आता मार्स खूप जास्त ट्रेंडिंगला आहे. हा पूर्ण मॅट फाउंडेशन आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये. हा हलकं क्रीमी आहे पण फुल कव्हरेज खरोखर हा देतो फाउंडेशन. तुम्हाला मी लावूनच दाखवते. आणि याचा सुगंध पण खूप छान आहे आणि स्वस्त पण आहे मेन गोष्ट म्हणजे. चला आता आपण थोडंसं ना ब्रशनी करूया ब्लेंड. तुम्ही डायरेक्टली ब्युटी ब्लेंडर पण करू शकता, पण मी असा विचार करते कधी पण की पहिला ब्रशनी त्याला करूया आणि ब्लेंडरने त्याला सेट करू आपण. बघा तुम्हाला लगेच डिफरंट दिसत असेल. हे बघा, हा तुमचे म्हणजे फाईन लाईन्स, तुमचे ओपन पोर्स, तुमचे जे काही स्पॉट आहेत ते सगळं काय हा कवर करणार आहे फाउंडेशन. आणि तुम्ही हा प्रोडक्ट डोळे बंद करून घेऊ शकता. असं नाही मी याचं कुठलं स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे काहीच नाही आहे. मला हाच पर्सनली खूप आवडला, कारण बरेच मी याचा रिव्ह्यू पण बघितला होता की बरेचसे लोक याला यूज करत होते, मॉडेल्स वगैरे सगळं काय. पण मी बोलली चला आपण पहिल्यांदा स्वतः यूज करू, त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगेल. सुपर फाउंडेशन आहे, सुपर डुपर. खूप कमी घेतलं तरी पण तुम्ही बघितलं मी किती कमी घेतलं फाउंडेशन. 1 पंप आणि अर्धा पंप घेतला होता मी. तर मला तर वाटते याला ब्लेंडरने ब्लेंड करायची गरज नाही आहे, पण आपण करूया. आणि मानेला सुद्धा लावूया, कारण प्रेग्नन्सीपासून माझी मान खूप जास्त काळी झाली. याला सेट करूया मानेला पण लावून. आता मी इथे ना राहिलेलं फाउंडेशन पूर्ण मानेला पण लावून घेतलं आहे. आणि आता ब्लेंडर घेते आणि ब्लेंडरने याला सेट करूया. ब्लेंडरचं प्रेशर पण खूप खूप कमी ठेवायचं आहे. आणि मला नाही वाटत की डोळ्याला मला कुठलं आता इथे हायलायटर वगैरे लावावं लागेल किंवा करेक्टिंग करायला लागेल. फाउंडेशनने पूर्ण कव्हरेज देणार आहे. मी इथे ऑलरेडी प्रोडक्ट खूप कमी लावलं होतं करेक्टिंगसाठी, कारण की मला जास्त प्रोडक्ट नव्हतं लावायचं म्हणून. मग तुम्हाला ते कव्हरेज असं लाईटीवरती कमी दिसलं तर पण जेव्हा तुम्ही फोटोज वगैरे काढता किंवा तुम्ही नॅचरली जाता कोणाच्या समोर तर तुम्ही खूप छान दिसणार आहे, एवढी मी गॅरंटी घेते. बघा किती भारी सेट होतं आहे. बघाच तुम्ही किती सुंदर फाउंडेशन आहे, 1 नंबर फाउंडेशन आहे हा. तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही करा. ऑनलाईन तर बघा कधीपर्यंत येतो आहे, नाही तर तुम्ही डायरेक्टली शॉपमधून पण घेऊ शकता कोणत्या पण जवळच्या मेकअपच्या. पण हा फाउंडेशन खरंच खूप भारी आहे. मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही हा फाउंडेशन घ्या, खरंच घ्या. आणि ह्याच्यामध्ये भरपूर शेड आहेत, सगळ्यांची शेड आहेत त्याच्यामध्ये. आणि हा आपल्या इंडियन स्किन टाईपसाठीच बनलेला आहे आणि फुल कव्हरेज आहे. याचा सुगंध पण खूप छान. तुमचे ओपन पोर्ट्स, तुमच्या फाईन लेन्स सगळं काय घालवलं आहे बघा. मी तर कुठलं इथं फिल्टर पण लावलं नाही. आणि मी फक्त याच्यावरती काय लावलं होतं प्रायमर आणि हलकी इथेच फक्त करेक्टिंग केली होती मी. पण हा फाउंडेशन जिथे मी करेक्टिंग न करता पण माझा फेस किती छान ग्लो करते याच्याने. अजून तर ह्याला सेट करायचं आहे कॉम्पॅक्टने. चला आता याला आपण सेट करून घेऊ. बघा मस्त. आणि हा ना पटकन ड्राय होतो, त्याच्यामुळे काय करायचं एका साईडला तेव्हा तुम्ही लावता ना तेव्हा तो पहिला ब्लेंड करा, नंतर इथे लावा, कारण हा पटकन ब्लेंड होतो. जी तुम्ही कोणतीही घेऊ शकता, असं नाही की मार्स आहे तर मार्सच लावले पाहिजे. तुम्ही PSC पण याच्यावरती ॲड करू शकता. खूप छान आहे. लावून घेते मी. आणि PSCचं तर तुम्हाला सांगते याच्यामध्ये माझा शेड आहे, मी घेतलेला आहे कोकोनट शॉर्ट 03 कॉम्पॅक्टमध्ये आहे. बघा तुम्ही डिफरन्स बघा लगेच कॉम्पॅक्ट पावडर लावल्यावरती काय होतं. मस्त छान असा ब्रश घ्या किंवा तुम्ही पफ पण यूज करू शकता. तर तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्याच्याने तुम्ही जे तुमच्याकडे असेल ते, कुठला खर्च करू नका. जसं दिवाळीमध्ये मेकअपवरती जे आपल्याकडे आहे प्रोडक्ट ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. फक्त मी तुम्हाला स्वस्त प्रोडक्ट नक्की सांगितले, जसं की मार्सचे प्रोडक्ट. आणि जे आज मी प्रोडक्ट यूज करणार आहे ते सगळे स्वस्त प्रोडक्टच यूज करणार आहे, जे तुम्ही यूज करा. म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला जर असं वाटतं की प्रोडक्ट आवडत नाही तर पैसे पण वेस्ट गेल्यासारखे वाटत नाही.
आणि जेव्हा आपण 4-5 हजाराचा प्रोडक्ट घेतो आणि तो जर आपल्याला आवडत नाही तेव्हा खूप मोठा पश्चाताप होतो मुलींना. हे बघा किती छान सेट झालं आहे. हा आहे PSCचा. ओके, PSC कॉम्पॅक्ट. इथं कोणतीच लूज पावडर वगैरे किंवा सेटिंग पावडर मी इथं सेट नाही केले, लावलेली नाही आहे. डायरेक्टली मी इथं कॉम्पॅक्ट लावलेलं आहे. आता आपण करतोय डायरेक्टली काय ते तुम्हाला आता मी तुम्हाला एकदम नीट दाखवते की आता मी काय करते. तर आता हा एकदम स्वस्तवाला आपल्याकडे ब्रँड आहे जो म्हणजे स्विस ब्युटीचा आहे. हा 2 in 1. ह्याची पण लिंक मी तुम्हाला देणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला असे आयशॅडो भेटतील 4 आणि हा ब्लश भेटणार आहे. तर दोन्ही पण गोष्टी आपण यूज करू शकतो. तर सगळ्यात पहिलं आपण काय करूया, आता आपलं कॉम्पॅक्टचं सेट झालं आहे. आता आपण थोडं आय मेकअप करून घेऊया, मग बाकीच्या गोष्टी करूया. एक ब्रश घेते, थोडंसं त्याला क्लीन करते. आणि आता कसं नाही, दिवाळी बोललं ना का आपलं कसं असं माहिती का, तुम्हाला सांगते कलर आपले असे डार्क असतात. जसे की आपली लिपस्टिक डार्क झाली, आपले कपडे, आपल्या कपड्यांचे कलर मला तर वाटते पिंक, जसं स्काय, गोल्डन, रेड, मरून असे कपडे घालतो आपण दिवाळीमध्ये. तर माझी आजची साडी जी आहे ना ती अशी आहे, ह्या कलरमध्ये आहे. आणि हा कलर आहे ना फेस्टिवल कलर झाला. त्याच्यामध्ये तुम्ही जसं की गोल्डन किंवा सिल्वर हे तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकता. तसं मी तुम्हाला दाखवते आज करून. चला आपण पहिला आय मेकअपच करून घेऊया. पहिला मी काय करणार आहे, 4 शेडमधून आहे ना मी हा जो शेड आहे ना तो लावून घेते. आता मी इथं हा एकच ब्रश घेतलेला आहे, ह्याच्यानेच मी मेकअप करणार आहे. तुम्ही हवं तर 3 ब्रश पण यूज करू शकता, पण मला असं वाटतं मी ह्या एक ब्रशनी पटापट करते कारण की आपल्याकडे टाईम फार कमी असतो. आता झालं. आता मी थोडा हा डार्क शेड आहे ना हा तुमच्या सगळ्यांच्या स्किनवरती जाईल. जसं की फेअर टू डार्क लोक असेल त्यांनासुद्धा जाणार आहे हा, म्हणून हा जो आहे ना तुमच्या बॅकमध्ये पण राहून जाईल आणि खूप छान आहे. नक्की तुम्ही घेऊ शकता. आता मी इथं ना हलका जो आहे ना हा कलर, हा डार्क शेड घेतला आहे. डस्ट करायचं कधी पण आणि मग करायचा क्रीज लाईनवरती, जसं जमल तसं करायचं आहे. फक्त एवढंच की ब्लेंडिंग नीट करायची आहे. खूप सिम्पल आय मेकअप आहे. मी जास्त तुम्हाला किचकट कधी दाखवतच नाही. काय करायचं, तुम्हाला जर नसेल जमत ना आय मेकअप करायला तर कधी पण जे आपली आउटर आहे ना, आउटर टू इनरमध्ये यायचं आपल्याला आणि डार्क शेडने तिथं एक शॅडो यायला पाहिजे. हे बघा असं घ्यायचं, इथं डार्क शेड आहे बघा, इथला पिक केला, त्याला डस्ट करायचं आणि असं घ्यायचं इथं, असं इथे यायचं आहे. ठीक आहे, इथे पहिला करून घ्यायचं आणि मग इथे यायचं आहे. मग तुम्हाला वाटते की खूप डार्क झालं आहे तर त्याला एक दुसरा ब्रश घेऊन त्याला सेटल करू शकता किंवा त्याच्यानेच तुम्ही त्याला डस्ट करून किंवा क्लीन करून करू शकता. तर मी असंच करणार आहे आजचा हा लुक. ओके, बस झालं, मला एवढाच ओके वाटते आणि छान वाटते. तर या सेटचा पण मी करून घेणार आहे. नंतर तुम्हाला मी याच्यावरती दाखवणार आहे की मी कोणत्या याच्यावरती पिगमेंट लावणार आहे ते. आता काय करणार आहे मी, हे बघा मी दोन्हीकडे डार्क शेड आणि वरती लाईट शेडनी त्याला म्हणजे लावून घेतलेलं आहे. मी आय मेकअप केला. आता आपण कसं दिवाळी आहे बोललो ते आपण संध्याकाळचंच मेकअप जास्त करतो, सकाळी दुपारी आपण करत नाही. तर संध्याकाळी जसं आपण चमकायला पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा डार्क मेकअप केला तरी पण चालतो दिवाळीमध्ये. तर डार्क म्हणजे आता सध्या तर तुम्हाला सांगते मी गोल्डन किंवा सिल्वर आपण पिगमेंट लावतो. तर आता मी याच्यातलाच घेते हा गोल्डन, जो माझ्या साडीलासुद्धा छान वाटणार आहे आणि मला तो पूर्ण छान वाटणार. तर चला, तर इथे आहे ना आपल्या आयबॉलच्या वरती हे लावून घ्यायचं आपण. नेट लावायचं. हे साईडचं आपल्याला येतं पुसताना, त्याच्याने तुम्ही बघा लगेच कसा लुक चेंज झाला आहे. आणि हा जो पॅलेट आहे ना खूप स्वस्त आहे. एक तुम्हाला मला वाटते 280पर्यंत येऊन जाईल. आता मी हा कधी घेतला होता बट विचार केला चला ह्याचा पण तुम्हाला मी रिव्ह्यू देते. झाला मस्त. आता साईडचं क्लीन करून घ्यायचं आणि काय करायचं, ही जी लाईन आहे ना ती काढायची आपल्याला. ब्रश घ्यायचं, क्लीन करायचं ब्रशला आणि थोडं इथं आहे ना असं त्याला मर्ज करायचं, म्हणजे ती लाईन दिसणार नाही. ओके, थोडं घ्यायचं अजून, असं वाटतं अजून की पाहिजे. आणि कुठं असं वाटतं डार्क कमी वाटतं तर तिथं डार्क साईडनी करून घ्यायचं. आता माझा जो आय मेकअप आहे ना जो रेडी झाला, आता फक्त आपल्याला लायनर, मस्कारा हे करायचं आणि आयब्रो करायचे. तो आहे इथं लॅक्मेचा लिक्विड लायनर, तो मी इथं लावून घेते. इथे ना आपला लायनर लावून झाला आणि लायनर आपण लावला होता तो लॅक्मेचा लिक्विड लायनर. हा एक तुम्हाला 150पर्यंत भेटून जाईल. तर खूप छान लायनर आहे. आपण आता मी करते इथं आयब्रो फिल. तर मी काय करते, कारण की मी आयब्रोज नाही केलेले आहेत, मला वेळ नाही भेटला आयब्रोज करण्यासाठी पण. तर मी ना इथं ही पेन्सिल यूज करणार आहे आपली, जी पण खूप स्वस्त आहे, डार्क ब्राऊन आहे आपली. एक मिनटं,
ही एक 50-60 रुपयाला भेटून जाते. पहिल्यांदा ना हिच्याने कोंब करून घेऊया आपण. ओके, आणि मग हिच्यानेच आपण आहे ना करतोय आता आयब्रो फिलिंग. मला ॲक्च्युली आरसा लागतो. एक लाईन ओढायची मस्त आणि मग त्याच्याने आहे ना ह्याच्याने सेट करून घ्यायचं. एकदम फेंट करायचं हवं. हातावर असं घासायचं ब्रश. आता फॅनमुळे माझा कॅमेरा थोडासा हलत असेल. ओके, बघा मी आयब्रो नाही केले तरी पण ते जेव्हा आपण पेन्सिलने सेट करतो किंवा कशाने वाटतं. आता आपण बाकीचा मेकअप करतो तर त्यासाठी आता मी इथे घेते काजळ लावूया थोडंसं. तर काजळ इथे लावणार आहे मी स्विस ब्युटीचा. खूप मस्त काजळ आहे, तुम्हाला दाखवते मी लावून. मी क्लायंटला पण तोच काजळ कधी कधी लावते. माझ्याकडे जेल काजळसुद्धा आहे पण हा पण खूप सुंदर आहे बघा. मी तुम्हाला लावून दाखवते. बघा किती फास्ट लागते आणि मस्त लागते. मी आरशात बघून लावते. थांबा. स्विस ब्युटीचा काजळ लावून झालं माझं. तर तुम्हाला मी सांगते की काय करायचं आहे. इथं आपल्याला एक छोटासा मी ब्रश घेते इथे आणि हा आपला आय शॅडो पॅलेट घेतला आहे. आता याच्यामधला ना एक ब्राऊन किंवा ब्लॅक शेड तुमच्याकडे असेल तो घ्यायचा छोट्या ब्रशवरती आणि वरती बघायचं. आणि ते अंडर आईज करायचं, कारण अंडर आईज इतकं छान वाटतं ना, हे सगळ्यात मेन आहे. तर मला आरसा पाहिजे. हां, मला आरसा भेटला तर मला तुमच्या समोर करता नाही येईल. वरती बघायचं आणि तो कलर आहे ना पिक करायचा. कधी थोडा कलर घ्यायचा हातावरती. खूप खूप सुंदर वाटतं हे करा तुम्ही. येत नसेल तरी करा. त्याने तुम्ही लुक बघा स्वतः. तर स्वतःच बघा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा. ह्याच्यामध्ये तुम्ही ब्राऊन किंवा ब्लॅक कोणताही शेड तुम्ही यूज करू शकता. तुम्ही डिफरंट बघू शकता डोळ्यामध्ये लगेचच. तर मी 2 डोळ्यांचं करून घेते. आता माझे अंडर आईज करून झाले. आता मी इथे मस्कारा अप्लाय करून घेते. मस्कारा माझ्याकडे फेरारोसीचा आहे जो मी ब्राईडला सुद्धा लावते. खूप छान मस्कारा आहे हा. तुम्हाला एक 1000च्या पुढेच आहे. अजून याच्यापेक्षा खूप छान छान मस्कारे आपल्याकडे आहेत. पण हा मला खूप छान वाटतो कारण की हा 2 in 1 याला छोटा आणि मोठा ब्रश दोन्ही आहे. आरसा कंपल्सरी घ्या मेकअप करताना. तर मला तुम्हाला दाखवायचं म्हणून मला छोट्या आरशाची गरज लागते. नाहीतर मी सरळ कपाटाच्या समोर किंवा माझ्या भिंतीवर जो आरसा आहे तो लावते. आता वरचा मस्कारा लावला तर खाली पण लावायचं, त्याच्याने अजून छान वाटतं. तर आता इथे आपण ब्लश करून घेते. तर ब्लशसाठी तुम्हाला मी दाखवते मी काय यूज करते. हा जो तुम्हाला बोलली 2 in 1 तोच इथे मी यूज करणार आहे. घेतला. स्माइल करायची. वरच्या साईडला घेऊन जायचं. येत नसेल लावायला तर असंच लावायचं. पण दिवाळीमध्ये असा मेकअप करा. करते एकदम हलका. बघा दिसला तुम्हाला इफेक्ट लगेच. खूप खूप छान आहे हा पॅलेट. छोटा आहे पण खूप भारी आहे. असं 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 म्हणजे तो मिनिमल होऊन जातो. ठीक आहे. आता टिकली. तर टिकली मी ऑफकोर्स हीच लावणार स्टोनवाली, कारण दिवाळी आहे, लायटिंगचा सण आहे ना आपला. मग कसं सगळं चमकायला पाहिजे. ओके, टिकली लावून झाली. आता मी लावणार लिपस्टिक. तर लिपस्टिकसाठी मी सगळ्यात पहिला काय करणार आहे, लिपस्टिकने आपण हे लिप लाईन करून घेऊया. तर ही माझ्याकडे हुडा कलरची लिपस्टिक आहे, जेच लिप लायनर आहे ते मी लावून घेते. झाली. करा लिप लायनर करा, त्याच्याने खूप छान होठ दिसतात पण, आणि लिपस्टिक पण खूप सुंदर अशी सेट होते आणि खूप छान दिसते. त्याला कशी छान अशी एक लाईन दिसते आपल्या लिप्सला. खूप असे अट्रॅक्टिव्ह वाटतं. येत नसेल तरी करा, शिका. मी तर बोलते. थोडं असं करायचं हिला मर्च हलकी. आता मी याच्यावरती लिपस्टिक लावून घेते. तर लिपस्टिक तुम्ही कोणतीही लावा जी तुमच्याकडे असेल ती.
जर तुम्ही लिक्विड लिपस्टिक लावता त्यासाठी तुम्हाला आहे ना इथं ब्रशचा वापर करायचा आहे, कारण की प्रत्येक पॉईंट कवर झाला पाहिजे तर ती लिपस्टिक छान दिसते. तर मी इथं क्रीमी लिपस्टिक लावले म्हणून मला इथं ब्रशची गरज लागली नाही आहे. तरी पण माझे लिप्स तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत, किती छान वाटत आहेत. हवं तर अजून असं वाटते साईडला लिप लाईन केलं पाहिजे तर करून घ्यायची. तर आता आपण करणार आहे, साडी वेअर करतो आहे, ज्वेलरी घालतो आहे आणि तुम्हाला मी एक फायनल लुक आपला दाखवून देते. तर इथं आपण फायनली रेडी झालो आहे. तर तुम्ही बघू शकता ही माझी साडी आणि हा पूर्ण माझं ओव्हरऑल लुक जो आहे. तर आता आपण ह्याला सेट करूया. रेकॉर्डचं सेटिंग स्प्रे जे आपल्याला फ्री आले ते आपण लावूया. मी परचेस केलं होतं मोठंवाला प्रोडक्ट, पण मला हे फ्री आलं तर हे पण आपण यूज करूया. हे पण संपायला पाहिजे ना. तुम्ही बघताय ग्लो. थोडा वेळ ठेवू. सुकून घेऊया. ओके, तर आपण पूर्णपणे रेडी झालेलो आहोत गाईज. तर हा आहे आपला दिवाळीचा परफेक्ट असा ग्लॅमरस असं एकदम भारीवाला लुक जो तुम्ही इव्हनिंगला बिंदास करू शकता. आणि हा लुक आहे ना, हा झाला तुमचा एक पार्टीवेअर मेकअपमध्ये. जेव्हा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा बड्डे आहे किंवा एंगेजमेंट आहे त्या टायमाला पण तुम्ही असं रेडी होऊन जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर झाला हा जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा फर्स्ट बड्डे आहे त्या टायमाला पण तुम्ही असं रेडी होऊ शकता. असं ह्याला हा पार्टीवेअर मेकअप लुक बोलतात, जो मी तुम्हाला एकदम कमी प्रोडक्टमध्ये करून दाखवलं. तुम्ही तुमच्या घरच्या घरी हा मेकअप करू शकता. हा दिवाळीत पण मेकअप खूप सुंदर वाटणार आहे तुम्हाला. आणि दिवाळी आहे बोलल्यावर थोडंसं चमक तर पाहिजे ना, म्हणून मी इथे हे जी ज्वेलरी वगैरे यूज केलेली आहे इथं घातलेली आहे. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. हेअरस्टाईल तर आपण केलेच नाही, एकदम सिम्पल केलेली आहे. आणि हा तुम्ही लुक बघा. मेन गोष्ट तुम्ही मेकअप बघा. तुम्हाला मी मेकअप दाखवला आहे की मेकअप दिवाळीमध्ये कसा पाहिजे, तर असा पाहिजे मेकअप. तर तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हवा तर याच्यावरती एक लिप ग्लॉससुद्धा लावू शकता, कारण दिवाळी आहे, सगळीकडे लायटिंग आहे, दिवे आहेत. तर आपण पण एकदम असं शाईन केलं ना तर कोणी हसत नाही, काय नाही, खूप सुंदर वाटतं त्या टायमाला. मग असा मेकअप लुक तुम्ही पण नक्की ट्राय करा. प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर सगळे प्रोडक्ट तुम्ही घ्या पटापट आणि मस्तपैकी करा आणि असं छान छान कमेंट करत राहा. तर कसं वाटते मेकअप लुक नक्की सांगा. बाय.